कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असंच पाहिजे. मी चालली ऑफिसला. आज सकाळीला माझा अलार्म झाला पण मी उठली आहे. ठीक आहे, असं नाही की नाही झाला. मी लावला होता, मी 7चा अलार्म लावला होता, पण मी एवढी गाढ झोपले काल, एवढी गाढ झोपले की मला 8 वाजले तरी माझा अलार्म मला ऐकायला नाही आला. मग माझ्या सासूबाईंनी मला आता पूजा उठ उठली. शिट यार, खरंच मला कळलंच नाही मी कशी एवढी झोपली ते. ठीक आहे, आणि रिधानचा एक्झाम आहे आज आणि त्याला उठून मी सगळं तयार करून दिलं. क्लासच्या नोट्स आणि ते सगळं काढून दिलं त्याला, त्याची वर्कशीट पण दिली आणि मग मी आले ऑफिसला. ऑन द वे हे चालली आहे मी ऑफिसला. थोडंसं काम आहे मला, माझे इंटरव्ह्यूज अरेंज करायचे. क्लायंट सर्व्हिसिंग आहे, हिंदी कॉपीरायटर आहे, हे सगळं चाललं आहे. जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी सांगा. काल झालं एक इंटरव्ह्यू, असाइनमेंट दिला. आता बघूया त्याचं काय अपडेट येते ते. ठीक आहे, कारण का त्याच्या असाइनमेंटवरती डिपेंड आहे. आमचं 3 राऊंड ऑफ इंटरव्ह्यू असतात. पहिला असं नॉर्मल, जो माझा आणि डिपार्टमेंट हेडबरोबर होतं. दुसरं होतं असाइनमेंट आणि मग तिसरं होतं डायरेक्ट फायनल राऊंड, ज्याच्यामध्ये फक्त सॅलरी डिस्कशन आणि डेट ऑफ जॉईनिंग होते, बाकी काही होत नाही. आज आहे 4 तारीख. आज मला पाठवायची माझी सॅलरी शीट. मग आमची सॅलरी होईल 7 ते 10च्या मध्ये. आणि आता मी चालली आहे भुयारी मार्गातून, तिथे नेटवर्क नसेल. पहिल्याच्या लोकांनी किती छान करून ठेवलं ना रोड क्रॉस करण्यासाठी. आता बघा, आता थांबावं लागतं. पहिलं असं नाही, आपलं पहिल्याचं कन्स्ट्रक्शन किती चांगलं होतं. भेटूया संध्याकाळी. हॅलो पिपली, कसं? अरे माहीत आहे फोनला काय झालं, अचानक कोणतं बटन दाबलं गेलं आणि मग मला ना सेटिंग कळाली नाही. ॲक्च्युली मला अजूनपर्यंत आयफोनचे जास्त सेटिंग्स माहीत नाही आहे. भले मी झाले तो वापरते 6 वर्ष, बट मी जास्त घुसत नाही फ्रेम्सच्या सेटिंगमध्ये किंवा कशामध्ये. ठीक आहे, जे आहे ते चाललं आहे असंच मला वाटतं. पण आय शूड लो ना, म्हणजे कोणती फ्रेम वाईज म्हणजे काय रेझोल्युशन असलं पाहिजे, काय एव्हरीथिंग. ठीक आहे, आणि मी निघाली आहे घरी. मला असं तर आपलं बोलणं खूप कमी होतं, पण तुम्ही लोक सबस्क्राईबच नाही करत यार माझ्या चॅनलला. करा, मला मोटिवेट करा गाईज. दिस इज नॉट डन. ठीक आहे, तर मी ना फेसबुकवरती एक मुलगी आहे, वैष्णवी पटवर्धन तिचं नाव आहे. खूप छान व्हिडिओ बनवते यार, जाम क्यूट आहे ती पहिली मुंबईला होती, नाव ती पुण्याला शिफ्ट झाली. बट आय लव्ह हर व्हिडिओज, आय लव्ह हर कॉन्टेंट. तिचे साडीचे सजेशन्स, ड्रेसचे, मेकअपचे सगळे सजेशन इतके छान आहेत. शिट, मला मांजर आडवी गेली. आणि तुम्हाला माहिती आहे, जर मला मांजर आडवी गेली तर मी त्या रस्त्याने नाही जात. त्यामुळे ऑल द वे मी U-टर्न मारला आहे आणि मी दुसऱ्या रस्त्याने चालले. ठीक आहे, आय नो थोडं सुपरस्टिशियस आहे, बट माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती गोष्ट आहे. सो आय एम नॉट गोइंग टू चेंज इट. ओके, आणि मला कोणी येऊन सांगितलं तरीही मी ती चेंज करणार नाही, अनलेस अनटिल ती एखादं हे आहे. बट नेवर से नेवर. तुम्हाला नाही माहिती कधी काय होऊ शकतं. मी ऑल द वे गावाला चालली आहे आणि मांजरीत येऊन माझा रस्ताच कापून गेली. मी काय परत पाहिजेवरनं परत मुंबईला येणार काय? नाही होणार असं. पण जर मी रस्ता चेंज करू शकते, आय हॅव दॅट टाईम अँड आय हॅव दॅट डिस्टन्स की जो मी 1 मिनिटात कवर करू शकते, तर आय विल बी चेंजिंग, राईट. पण जर असं महाशेरला जाताना झालं, गावी जाताना झालं किंवा गावावर येतं झालं, तर मी ते नाही करणार आहे. बिकॉज तेव्हा पॉसिबिलिटी माहीत नाही, पण नाही करणार मी. ठीक आहे, आय नो तुम्ही लोक विचार करत असाल अंधश्रद्धा काही नाही आहे, बट जस्ट एक भीती असते मनामध्ये थोडीशी की नाही करावं. आणि याच्यानंतर जर ना आपला माइंड तोच विचार करत राहतो आणि मग मी घरी गेल्यावर तीच विचार करणार, तुम्ही काहीतरी चूक करणार, मग ब्लेम त्या मांजरीला देणार. हे आपलं चालतं. ठीक आहे, हे माझ्याबरोबर भरपूर वेळा झालं आहे. त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू टेक अ चान्स. आणि म्हणून मी रस्ता बदलला. माझी स्माईल किती गोड आहे, सेम रिथण्यासारखी. रादर असं म्हणून की रिथण्याची स्माईल माझ्यासारखी, बट इट्स ओके. कधी कधी आईला वाटतं की मुलाकडे बघून अरे बा माझी मुलं आहेत, बट रिथन्या एवढी डांबीज, एकदा पण व्हिडिओ कॉलवरती बोलत नाही मुलगी, एकदा पण ती बोलतच नाही. आज मी दुपारी फोन करता मला म्हणते मी अभ्यास करते.
दुसरं म्हटलं काय अभ्यास करते, मी पेन्सिल खाते. ही पिटुकली पेन्सिल खाते. पाटीवरची पेन्सिल खूप लोकांना माहिती असेल, नाही असेल माहिती, ऑलमोस्ट माहितीच असेल यार, पण ठीक आहे. पाटीवरची पेन्सिल खाते ही बया. सगळेच मुलं खातात, रिधान पण खायचा, ती पण खाते. मला नाही आठवत मी खाल्लेली, मम्मीला विचारायला लागेल. ठीक आहे, मी आलं आहे सभेला, भेटूया घरी गेल्यावरती. ठीक आहे, बाय. हॅलो, तर मी बसली आहे. 11:30 वाजले आहेत. माझं काम आवरलं आहे, जस्ट आवरलं आहे. भांडी घासून झाली आहेत. मला असं वाटतं की मी थोडासा कंटाळा करते व्हिडिओ शूट करायचा. असं सेल्फ ऑब्झर्वेशन आहे माझं. कारण का ना, प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, माझ्याकडे कोणी शूट करायला नाही आहे आणि मी स्वतः शूट करते आणि मी शूट करते. मग असे काही काही मुवमेंट्स असतात जे तुम्हाला दाखवायचे राहून जातात. कारण का ना, माणूस एकदा त्या कामात गुंतलं ना की ना, आपल्याला मग आपण दुसरा काही विचार करत नाही. ठीक आहे, जसं की मी कपाट साफ करताना, कपाट साफ करायला मला 3 तास लागतात. कारण का खूप मोठं कपाट आहे आणि माझे कपडे भरपूर आहेत. ठीक आहे, आणि मग मी रोज थोडं मी ते पहिली गोष्ट पसारा काढत नाही. ठीक आहे, मला आवडत नाही माझे कपडे असे विस्कटलेले असते, मला अजिबात आवडत नाही. ठीक आहे, तर कालं हां, तर कपाट विस्कटलेलं मला आवडत नाही. आणि मी संडेचं तरी पण एकदा, कारण का रिधानचे मला कपडे दर हफ्त्याला साफ करावे लागतात. आणि हे मला पिंपल्स आलेत, बाहेरचं जास्त कमी करायला पाहिजे. हे मी काही खाल्लं ना बाहेरचं जास्त की हे असा चेहरा खराब होतो. ठीक आहे, उद्यापासून घरचं जेवण. हां, तर मी सांगते ते कपाटाचं. तर मी कपाट साफ करायला घेते ना, मला वेळ लागतो. ठीक आहे, कारण का मला प्रत्येक गोष्टीची जरी घड्याळ असली तरी ते नीट असं ठेवणं, प्लस माझ्या साड्या वेगळ्या. मी साड्या तर अर्ध्या साड्या मी वरतीच टाकून दिल्यात, जे स्टोरेज असतं ना तिकडे टाकून दिल्यात. आणि ड्रेसेस खाली ठेवलेत, पंजाबी ड्रेसेस आणि 1 पीस आणि ते मला 1 पीस आणि ते घालायचे. पण माझा सलोनचा अजून वेळ आली नाही आहे. तर आपल्या गर्ल्सचं पण कसं असतं ना की आपल्याला कोणते कपडे घालायचे, हे आपले वॅक्सिंग शेड्यूल, आपले आयब्राऊज, आपले मेन्स्ट्रुअल सायकल याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, कारण का आपण त्या हिशोबानेच कपडे घालतो. ओकेजन पण असतं आपलं, डिपेंड्स असतं की काय आहे कशा, आणि त्या हिशोबानेच आपण आपले ड्रेसिंग सेन्स करतो. आता पावसाळा चालू आहे तर मी वापरते क्रॉक्स. मग आता क्रॉक्स घालणार, त्याच्यावरती मी पंजाबी ड्रेस घालणार, डझन लुक गुड राईट. आणि माझे क्रॉक्स पण आता तुटलेत, तर मला नवीन काहीतरी घ्यावं लागणार आहे, म्हणजे मी ड्रेसवरही वापरू शकते आणि जीन्सवरही वापरू शकते. नवीन शूज घ्यावे लागणार आहेत. पण आत्ताच महिना झाला आहे मी क्रॉक्स घेऊन, आणि त्याचा मागचा बंद तुटला आहे. आणि तो असा घाणेरडा बंद घालून मला आवडत नाही आहे. पण 450 रुपये मी वाया घालवलेत, आणि ते पण आता मी सेट ठेवून देणार असं मला. दिस क्रॉक साक्स. ते झालं. आणि मग आता मला पंजाबी ड्रेस घालता येत नाही, कारण का मी क्रॉक्स घालते. मी खूप मुली बघितल्यात ज्या कॅनव्हास शूजवरती पंजाबी ड्रेस घालतात, बट आय एम नॉट दॅट पर्सन. मी जर पंजाबी ड्रेस घालते तर मला जुती, चप्पल किंवा माझे हिलचे सँडल. ठीक आहे, ह्याच गोष्टी मी प्रिफर करते. आय एम नॉट अ पर्सन हू विल वेअर अ कॅनव्हास शूज ऑर अ नॉर्मल शूज ऑन अ ड्रेसेस. ठीक आहे, मला ते नाही आवडते. 1 पीस ओके, लाँग कुर्ती नॉट ओके. डिपेंड्स की माझं चप्पल कसे, त्याच्यावरती मी कपडे डिसाईड करते. ठीक आहे, माझ्याकडे हिल्सही सँडल्स आहेत 2-3, बट मी जाते कांजरवरून CSMTला, मी जाते ट्रेनने. ट्रेनमध्ये तुम्ही हिल्स घालून नाही जाऊ शकत. रिझन बिंग की भरपूर लोकांचे चपला पाय आपल्या पायांवरती पडतात, आणि कॅनव्हास शूज किंवा क्रॉक्समुळे आपले पाय जरा सुरक्षित राहतात. नाहीतर खरंच माझ्या 2-3 वेळा पायाला इतकं घाणेरडं लागले नाही ह्या ट्रेनमध्ये. म्हणून मी प्रिफर करते की माझे पूर्ण पाय कवर करून जाईल ट्रेनमध्ये. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट कपड्यांची, तर दॅट डिपेंड ऑन माय शेड्यूल. आता सध्या तरी मी 2 महिने झाले मी सलूनला गेले ना, म्हणून मी जीन्सच प्रिफर करते. मी इथे 1 पीस घालणं माझं बंद झालेलं आहे, बिकॉज माय वॅक्सिंग शेड्यूल. तर आता झालं आहे माझं काम, जाते मी झोपायला. तुम्ही पण झोपा, जे लोक बघतायत यूट्यूब व्हिडिओज. थँक्यू गाईज. प्लीज, ज्या लोकांना माझे बुक्स वाचायचे असतील मला तुम्ही इंस्टाग्रामवरती DM करा, मी तुम्हाला माझ्या त्या बुक्स चॅनलची लिंक पाठवेल, जिकडे तुम्ही माझे बुक्स वाचू शकता. ठीक आहे, जे लोक बघतायत प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज 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 प्लीज.